नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातील धडे नव्हे, तर जीवनात उपयोगी पडणारे अनुभव देखील असतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहारा यांच्या वतीने बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्यात तब्बल 152 दुकाने थाटण्यात आली होती. प्रत्येक स्टॉल विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने सजवला होता. काही स्टॉलवर वेगवेगळे खाद्यपदार्थ तर काही ठिकाणी शेतमालाची विक्री करण्यात येत होती. या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी हरभरा खरबूज देखील मोठ्या प्रमाणात विक्री केली, तर पाणीपुरीसारखे पदार्थ तयार करून आणले होते. स्वतः बनवलेले पदार्थ विक्रीस ठेवताना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि उत्साह मात्र दिसून येत होता. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पैशाचे नियोजन, नफा तोटा समजणे, योग्य किंमत ठरवणे आणि ग्राहकाशी संवाद साधणे यासारखी महत्त्वाची कौशल्ये शिकायला मिळतात. हेच खरे व्यावहारिक ज्ञान होय. या मेळाव्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आपल्या मुलांनी तयार केलेल्या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. मुलांनी स्वतः स्टॉल लावून विक्री करणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना मात्र वाढते. शालेय जीवनामध्ये असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. पुस्तकातील गणित प्रत्यक्ष व्यवहारात वापरणे, मराठी भाषेचा उपयोग संवादासाठी करणे आणि सामाजिक कौशल्य आत्मसात करणे हे सर्व या एका मेळाव्यातून साध्य झाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले, तसेच कसे बोलायचे, कसे सादरीकरण करायचे आणि प्रामाणिक व्यवहार कसा करायचा याचे धडे प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना दिले. खरे शिक्षण तेच जे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनवते. बाल आनंद मेळावा हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासाचा एक सुंदर उत्सव आहे. या आनंद मेळाव्यात विक्री स्टॉलवर विक्री झाल्यानंतर विद्यार्थी स्वतः पैसे मोजत होते, हिशोब लिहून ठेवत होते. काही विद्यार्थ्यांना चांगला नफा झाला आणि त्यांनी आनंदाने जल्लोष केला. या व्यवसायामधून त्यांना मिळालेला नफा हा त्यांच्यासाठी मोलाचा होता. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मात्र ओसंडून वाहत होता. ते आपण दृश्य पाहू शकता लोहारा टाइम्सवर. जर बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा. अशाच प्रेरणादायी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी लोहारा टाइम्स या आमच्या यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पाहत रहा लोहारा टाइम्स.
झालाय धन्यवाद. 300 रुपये. आम्ही आहोत. माझं नाव भीमश्वर अजित कांबळे. कपिल कांबळे. आम्ही केलेलं आहे. राजवर्धन लोखंडे. आम्ही भात पुलाव म्हणजे ते चव असणारे भात. ह्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम बटाटे कट करून घेतलो, पुन्हा वाटाणे चुरलो व पुन्हा एका कुकरमध्ये तांदूळ टाकलो, पुन्हा शिजवलो, पुन्हा त्याच्यात थोडेफार मसाले व रंग टाकलो. यानंतर आम्ही ते विकायला आलो. नमस्कार. आज आमच्या शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे दरवर्षाप्रमाणे बाल आनंद मेळावा म्हणजेच खरी कमाई हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. या उपक्रमाचा उद्देश एवढाच आहे की लहान वयामध्येच मुलांना व्यवसाय काय असतो, देवाणघेवाण कशी असते, नफा तोटा कसा असतो याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी हा उपक्रम राबवला जातो आणि उदंड असा प्रतिसाद यावर्षी आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. आमचे विद्यार्थी तर आनंद घेतच आहेत, पण गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या या आनंदामध्ये सर्वजण सामील आहेत. मोठी उलाढाल या ठिकाणी झालेली आहे. हजारो रुपयाची उलाढाल आज या ठिकाणी होत आहे. खूप आनंद वाटतो आहे. धन्यवाद. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित केलेला हा आनंद मेळावा म्हणजे खरी कमाई जी पहिलं पूर्वीपासून करत आले. फक्त विद्यार्थ्याने शैक्षणिकच प्रगती न होता सामाजिक जीवनामध्ये कसं जगायचं, दळणवळण कसं करायचं, आर्थिक व्यवहाराचा
आपल्याला याच्यात नफा तोटा फायदा व आर्थिक आणि सामाजिक ज्ञान मिळावं या उद्देशानं हा आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व पालकांनी या आनंद मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना ते प्रोत्साहन द्यावं हीच एक शाळेच्या वतीने विनंती करतो. 4,000 हुए 4,000 हुए दोनों भी मिला के दोनों मिला के ब्रेड फालूदा आइसक्रीम कौन खरी कमाई या माध्यमातून लहान विद्यार्थ्यांना एक व्यावसायिक धडे मिळावे, लहानपणापासूनच त्यांची एक जडणघडण व्हावी, व्यावहारिक ज्ञान कसं मिळावं आणि त्या माध्यमातून आनंद मिळा. म्हणजे घरातून आपण काहीतरी आपल्या हातानं बनवायचं किंवा घरात करत असताना त्यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा, त्याच्यातून स्वयंस्फूर्तीचे धडे या ठिकाणी मिळतील आणि विद्यार्थी या ठिकाणी स्वावलंबी बनल. त्या माध्यमातून त्याला पुढच्या आयुष्यासाठी एक नवी दिशा या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून चिमुकल्यांना भेटत आहे आणि सर्व पालक त्याचा आनंद घेत आहेत. सर्व गुरुवर्यांचे, सर्व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांचे, उपाध्यक्षांचे, सदस्यांचे आणि या आनंद मेळ्यासाठी खरी कमाईसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करून पालकांनीही त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो. आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा या ठिकाणी बाल आनंद मेळावा आहे. या आनंद मेळाव्याच्या निमित्तानं विद्यार्थ्याला खाद्यपदार्थ स्वतः निर्मिती करणे आणि त्याची विक्री करणे या गोष्टीचा आनंद मिळतो. याचबरोबर व्यवहार याची जाणीव होते, नफा तोटा आणि एक विद्यार्थ्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे जे कौशल्य विकास धोरण आहे त्या कौशल्य विकास धोरणानुसार आपण काहीतरी निर्मिती करावी आणि त्या निर्मितीच्या अनुषंगाने आपण केलेली वस्तू बाजारात कशी मांडावी आणि कशी विक्री करावी त्याचे जे संस्कार किंवा ज्ञान आहे ते लहानपणापासूनच या बालकांना मिळते. त्यामुळं हा मेळावा जिल्हा परिषद शाळेमध्ये अतिशय कौतुकास्पद उभारलेला आहे. या ठिकाणी किती स्टॉल आहे? 152 स्टॉलमध्ये या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि हे एक कौतुकास्पद गोष्ट आहे. या ठिकाणी आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे बाल आनंद नगरी विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा अनुभव मिळावा, व्यवहार ज्ञान व्हावं, आपल्याला नफा तोटा किती झाला हे कळावं यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता. या ठिकाणी अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ की ज्यामध्ये पकोडे आहेत, समोसे आहेत, वडापाव आहे, दहीवडा आहे, पावभाजी आहे, पेयामध्ये ज्यूस आहेत, उसाचा रस आहे, थंड असं ताक दिलेलं आहे. असे अनेक पदार्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवून आणलेले होते आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारची विक्री या माध्यमातून झालेली आहे आणि निश्चितच याचा फायदा विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये मिळेल. प्रशांत थोरात आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहारा या ठिकाणी आलो असता सगळीकडे आनंदाचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे. एक शाळेने एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यावहारिकचं ज्ञान, इतर सर्व ज्ञान ह्याच्यामुळे शक्य होणार आहे. आणि मी आता सगळीकडे पाहिलो वडापाव असेल, पाणीपुरी असेल, हे सर्व एकदम आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. खरंच या शाळेचं कौतुक करावं, चांगला या ठिकाणी उपक्रम राबवला आहे आणि ह्या सर्व खाद्यपदार्थ आम्ही आनंद या ठिकाणी घेत आहोत.